तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर वेट लॉस रेसिपीची सिरीज सुरू आहे आणि 100 रेसिपीचं आपण चॅलेंज घेतलेलं आहे। तर आजची आपली रेसिपी 10 नंबरची रेसिपी आहे। खायलाही हेल्दी आहे, बनवायला सोपी आहे आणि वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करते। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात। अगदी 10 मिनिटात रेसिपी बनवून तयार होते बरं का, आणि खायलाही खूप टेस्टी लागते। कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं। आता ना तुम्हाला तेल किती घालायचं ते तुमच्या हिशोबाने घाला, कमी जास्त जेवढं घालायचं तेवढं। पण वेट लॉस रेसिपी म्हणून कमीच तेल घातलं तरी चालेल। पण मी इथं 2 चमचे तेल घालून घेतले आणि एवढं तेल जरी तुम्हाला जास्त वाटत असेल ना तरी याच्यापेक्षा कमीही घातलं तरी चालेल। तेल गरम झालं की लगेच तेलात फोडणीला घालायचंय। चिमूटभर मोहरी घालून घ्यायची, सोबतच चिमूटभर जिरे घालून घ्यायचे। जिरे मोहरीची छान फोडणी द्यायची आणि सोबत आता बारीक कट केलेला लसूण, बारीक कट केलेले अद्रक, बारीक कट केलेली हिरवी मिरची, कढीपत्ता घालून छान फोडणी देऊन घ्यायची। मस्त लालसर रंगावर ही फोडणी तळसून घ्यायची। नंतरून याच्यात कांदा घालून घ्यायचा। कांदा देखील 2 मिनिट छान परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की लगेच याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालायच्यात। बाकीचे जिन्नस काय तर तुम्हाला हव्या तेवढे याच्यात तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। तर मी इथं गाजर, शिमला मिरची आणि टोमॅटो घालून घेतलेला आहे। आणि भाज्या घातल्यानंतर भाज्या देखील 2 मिनिटं छान परतून घेतलेल्या आहेत। तर मस्त तेलामध्ये भाज्या परतून झाल्या। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मसूर डाळ घालून घ्यायची आणि अर्धी वाटी ओट्स घालायचेत। तर ओट्समध्ये खूप फायबर असतं आणि मसूर डाळीमध्ये खूप प्रोटीन असतं। तर दोन्हीचं कॉम्बिनेशन एक नंबर आहे। पोटभरणीची रेसिपी आहे आणि वेट लॉसमध्ये खूप मदत करते। तर तुम्हाला इथं ओट्स डाळ मिक्स करून घ्यायची। वरतून चिमूटभर हळद, मीठ आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे घालायचेत। शेंगदाणे घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातले तरी चालेल। तर आता तुम्हाला याच्यामध्ये तिखट बनवायची असेल तर तुम्ही लाल चटणी मसाले वगैरे घालू शकता। पण ही रेसिपी अशीच सिंपल खायला खूप भारी लागते। फक्त हिरव्या मिरचीची आपल्याला तिखटासाठी फोडणी घालायची। तर तुम्हाला चटपटीत हवी असेल तर लाल तिखट वापरू शकता किंवा मसालेही घालू शकता। तर छान पाणी घातल्यानंतर 4-5 मिनिट ही खिचडी शिजून घेतली। गॅस पूर्ण कमी केला आणि वरतून ताट झाकून घेतलं। ताट झाकून छान 5-6 मिनिट हिला वाफलून घेतलं। तर वाफवल्यानंतर मस्त अशी आपली इथं ही डाळीची आणि ओट्सची रेसिपी तयार आहे। मस्त डाळ ओट्सची खिचडी तयार आहे। खायला एक नंबर लागते। बनवण्यासाठी अगदी सोपे आहे। तुम्ही पाहू शकता टेक्स्चर, कलर किती भारी आला आहे। टेस्ट एकच नंबर लागते। जसं चकुल्या खातो ना त्या पद्धतीने ह्याची टेस्ट लागते आणि हेल्दी तर खूप आहे। एका वेळेला 1 वाटी भरून खिचडी खाल्ली तरी तुम्हाला भूक लागणार नाही, अशी भारी ही खिचडी आहे। नक्की तुम्ही तुमच्या घरी ट्राय करू शकता। वेट लॉस जर्नीमध्ये तर नक्कीच तुम्ही तुमच्या हा मेनू सामील करून घ्यावा। आणि जरी तुम्हाला वजन कमी करायचं नसेल आणि संध्याकाळच्या स्वयंपाकात काही वेगळं बनवायचं असेल तर ही खिचडी तुम्ही नक्कीच बनवू शकता। मस्त आणि टेस्टी लागते। रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। परत भेटू अशाच झटपट बनणाऱ्या वेट लॉस रेसिपीसोबत। एकदम कमी खर्चात आणि सिंपल आपल्या रेसिपी असतात आणि इझिली कुणीही या रेसिपी बनवू शकतं। चला मग परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।